भागात स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। पुढचे 5 दिवस स्टेट बँक बंद असणार आहे। पुढील आठवड्याच्या सुरुवातीपासून बँकेचे कर्मचारी 2 दिवसांच्या संपावर जाणार आहेत आणि या बंदापूर्वी शनिवार आणि रविवार असल्यानं बँक बंद असतील। ईद निमित्त बुधवारी सुद्धा बँक बंद असणार आहे। 23 ते 27 दरम्यान 5 दिवस स्टेट बँक बंद राहणार आहे। या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय कारण समोर येतात संपावर जाण्याची बँक कर्मचाऱ्यांच्या? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरातील अनेक जे ग्राहक खास करून SBIचे आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार असतात अशा लोकांचं एक म्हणणं आहे की ते आता पुढील 5 दिवस ही बँका बंद असल्यामुळे त्यांचे काम राहणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर कर्मचारी हे 2 दिवसाच्या संपावर जाणार आहेत, त्यामुळे पुढील काही दिवस जे आहेत संप असल्यामुळे अनेक ग्राहकांची कामं जी आहेत ती थांबली जाणार आहेत। त्यामुळे या सगळ्याच्या कारण नक्की काय आहेत हे समजून घेणं गरजेचं ठरतं। आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 5 दिवस बँका बंद असल्यामुळे जे खास करून बिझनेसमन आहेत त्यांना मोठा फटका बसणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी टंचाई आणि नवीन भरती बंद असल्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये तणावाचं काम जे आहे बँक कर्मचाऱ्यांना घ्यावं लागतं। कायमस्वरूपी कामाचं आउटसोर्सिंग म्हणजे कंत्राटी कामगारांकडनं अनेक कर्मचारी भरले जातात, त्यामुळं या सगळ्यांमध्ये एक नाराजीचं स्वरूप पाहायला मिळतं। विशेष म्हणजे कंत्राटी स्वरूपाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये आणि मूळ कर्मचाऱ्यांमध्ये एक वेतन विसंगती जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यामुळे त्याच्या मात्र बँकेसारख्या विषयांमध्ये कंत्राटी लोकांकडनं काम करून घेणं त्याच्यामध्ये एक विश्वासार्हता देखील असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये देखील या सगळ्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते। नॅशनल पेन्शन सिस्टीम जी आहे NPS त्याच्यामध्ये त्रुटी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक बँकांच्या मध्ये आर्म गार्ड जे असतात त्यांचे सुरक्षा रक्षक जे आहेत ते नेमलेले नाहीत असं काही देखील काही लोकांचं म्हणणं आहे, काही बँकांचं म्हणणं आहे। एकंदरीत इतर प्रलंबित मागण्या म्हणून पाहिलं तर 2029 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना इंटरसंकल्प बदल्यांचा प्रलंबित प्रश्न आहे। करिअर प्रोग्रेशन स्कीम ज्या आहेत, मेडिकल रिइंबर्समेंटच्या सुविधा ज्या आहेत त्या देखील आहे। बँकेच्या HRMS ज्या प्रणाली तांत्रिक त्रुटी दूर करा अशी त्यांची मागणी आहे। क्रॉस सेलिंगच्या म्हणजे बँकांच्या इतर उत्पादनांची विक्री नावाखाली होणारी मिस सेलिंग आणि दबाव वाढवला जात आहे असं देखील काही बँकांचं म्हणणं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर पुढच्या आठवड्यामध्ये काही बँकांना साधारणपणे सुट्ट्या असल्यामुळं मोठा तणाव जो आहे तो ग्राहकांवरती आर्थिक तणाव येऊ शकतो। मात्र ATM जे आहेत ते सेवा सुरळीत राहतील। मात्र 2 दिवसाचा जो संप आहे त्यामुळं काही बँका बंद असल्यामुळं आर्थिक व्यवहार ठप्प पडण्याची शक्यता आहे। नाही, बरोबर आहे। आणि हे सगळे जे मुद्दे आहेत, या मागण्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेतच। या संपाची दखल घेतली जाते का आणि कोणते निर्णायक बदल घडतात का किंवा घडवले जातात का याकडे सुद्धा लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।